नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मुंबई शहरावर झालेल्या 26 अकराच्या हल्ल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता। स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या प्रभावाशिवाय इतका मोठा हल्ला घडू शकत नाही, असे पुण्यातील एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे नेते माधव भंडारी यांनी म्हटले आहे। माधव भंडारी यांच्या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे। राज्याच्या राजकारणात दोन महत्त्वाच्या बातम्या आहेत। ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे। त्याचवेळी पवार कुटुंबातील शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक सुरू आहे। एआयची बैठक संपल्यावर शरद पवार आणि अजित पवार या दोघांची एकत्रित बैठक सुरू झाली। शरद पवार यांच्या कॅबिनमध्ये अजित पवार गेले, त्यानंतर त्यांच्यात चर्चा सुरू झाली। दोन्ही नेत्यांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली। मोठा वीकेंड बघून कुटुंबांसोबत सहलीला गेलेल्या 28 वर्षीय तरुणीचा झिप लाइनिंग या साहसी खेळ खेळताना 30 फुटावरून कोसळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे। तरल आटपाडकर असे या तरुणीचे नाव असून पुण्यातील बाणेरच्या एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून ही तरुणी काम करायची। सुट्टी असल्याने कुटुंबियांसोबत पुणे सातारा महामार्गावर असलेल्या राजगड वॉटर पार्क अँड रिसॉर्ट मध्ये ती गेली होती। तिथेच ही दुर्घटना घडली। राज्यासह देशात चर्चेत आलेल्या माजी IAS ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे। पूजा खेडकरला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे। येत्या 2 मे रोजी सकाळी 10:30 वाजता पूजा खेडकरला दिल्ली क्राईम ब्रांच समोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे। तर सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी 21 मे रोजी होणार असल्याची माहितीही पुढे आली आहे। शेतकऱ्यांच्या शेतातील सोलार बाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे। सोलार बसविण्यासाठी शेतकऱ्यांकडून खड्डे खोदून घेणे, वाहतुकीसाठी पैसे मागणे, तसेच त्यांना सिमेंट वाळू आणण्यास सांगणे आदी प्रकारच्या तक्रारी काही भागातून महावितरणाकडे येत आहेत। त्या सर्व तक्रारींची महावितरण दखल घेण्यात आली असून शेतकऱ्यांनीही कोटेशन व्यतिरिक्त रक्कम कोणाला देऊ नये असे आवाहन महावितरणाने केले आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी हे परदेशात आहेत। अमेरिकेत संवाद साधताना त्यांनी भारतीय निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप केला होते। भारतीय निवडणूक प्रक्रियेत अनेक समस्या आहेत। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तर वेळ संपल्यानंतरही मतदान झालं, त्याचा डेटा आम्हाला दिलाच नाही असं सांगत राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोग पारदर्शक नसल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। राहुल गांधी यांच्या या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केलाय। राहुल गांधी कुणाचा अजेंडा राबवत आहेत का असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। कर्जत नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। उषा राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांचा राजीनामा सुपूर्द केला आहे। उषा राऊत या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्ष असून कर्जत नगर पंचायतीच्या 17 पैकी 13 नगरसेवकांनी नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यावर अविश्वास दाखवला होता। त्यानंतर व्यक्तिगत आणि घरगुती कारणांमुळे राजीनामा देत असल्याचा उल्लेख उषा राऊत यांनी राजीनामा पत्रात केला आहे। नगराध्यक्ष उषा राऊत यांनी राजीनामा दिल्याने कर्जत जामखेडचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। हळू आवाजात बोला असं म्हटल्यानं राग अनावर झाल्यानं 6 ते 60 जणांच्या एका टोळक्यानं एकाला बेदम मारहाण केली। ही घटना भंडाऱ्याच्या लाखनी येथील एका बियर बार मध्ये घडली। धनराज वाघाय असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे। पंढरपूर येथे देवदर्शन झाल्यानंतर भरधाव वेगाने निघालेल्या गाडीला भीषण अपघात झाला। कार खड्ड्यात आदळून टायर फुटून उलटली। या अपघातात मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू झाला आहे। एका चिमुकल्यासह 3 जण जखमी झाले आहेत। हा अपघात रविवारी सायंकाळी 4:30 वाजताच्या सुमारास कोडे पाचेगाव रोडवर घडला आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याची चर्चा आहे, मात्र सरकारकडून हे स्पष्ट करण्यात आले की योजना बंद करण्यात येणार नाही। आता महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल अत्यंत मोठे भाष्य केले आहे। अदिती तटकरे म्हणाले की तुम्ही मला वाटतंय या योजनेबद्दल गैरसमज करून घेतला आहे। 2.5 लाखापेक्षा कमी उत्पादन असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।